अहो बाळांनो, शहरातलं फास्ट फूड खूप खाल्लत. आता एकदा गावाकडची ठेचा भाकरी खायला या. ताज्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून बनवलेला ठेचा, याची चवच वेगळी. ही गरमागरम ज्वारीची भाकरी चुलीवर भाजले अगदी प्रेमाने. या रे, पोटभर खा. ठेचा, भाकरी, कांदा आणि ताक, यापेक्षा मोठी मेजवानी कुठली? गावाकडची साधी जेवणं फक्त पोट नाही, मनही भरून टाकतात. ठेचा भाकरी खायला नक्की या. आज मी तुम्हाला फक्त AIच्या मदतीने मराठीत पूर्ण व्हिडिओ कसा तयार करायचा हे दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AIचा वापर करून मराठीमध्ये व्हिडिओ कसा बनवायचा हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला ChatGPTमध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. आता मी थोडंसं इंग्लिशमध्ये आणि थोडंसं मराठीमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी इथे लिहून याला पाठवलेलं आहे, बघू शकता आता इथे. आणि मला म्हणजे मला अशा पद्धतीची स्टोरी पाहिजे होती, एकच व्यक्ती पाहिजे होता त्यामध्ये, आणि गावाकडचं पाहिजे होतं. तर मी आजीबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. गावाकडचा ठेचा आणि भाकर खायला या, अशा पद्धतीची मी एक स्टोरी बनवलेली आहे. त्या पद्धतीचा मी तो व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, बघू शकता इथे. आणि मी त्याला इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट दिलेला आहे, थोडं मराठीत, असं दोन्ही कॉम्बिनेशन करून प्रॉम्प्ट मागून घेतलेला आहे. आणि स्टोरी पण त्यांनीच दिलेली आहे, बघू शकता इथे. आजीचं प्रेमळ आमंत्रण, पहिला सीन दिलेला आहे, नंतर डायलॉग दिलेला आहे, व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे, खाली ठेचा तयार करताना व्हिडिओ आहे, आणि नंतर आहे प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 5 सीन दिलेले आहे त्यांनी, बघू शकता इथे, अशा पद्धतीने. आणि मी हे सर्व सीन काय केले, आता व्हिडिओसाठी आपल्याला फोटो पण पाहिजे. फोटोसाठी काय करायचं आहे, तुम्ही एक तर डायरेक्ट फोटो पण घेऊ शकता, बघा भरपूर सारं आहे. गुगलवरचं घेऊ शकता, Pinterest ॲपवरचं घेऊ शकता, भरपूर सारे असे फ्रीवाले ॲप आहे, तुम्ही तिथून पण घेऊ शकता. जर तुम्हाला या सीन बाय सीन जर फोटो बनवायचे असेल तर याचे फोटो कसे बनवायचे, आता हा जो व्हिडिओचा प्रॉम्प्ट आहे ना, हा मी एवढा कॉपी केलेला आहे. बघा आता इथे यावर टच करायचं, व्हिडिओचा प्रॉम्प्ट असा कॉपी केल्यानंतर हा काय करायचा, पुन्हा इथे न्यू चार्टमध्ये यायचं. आता मी फोटो वगैरे जे आहे ते अगोदरच बनवून घेतलेले आहे. आता मी इथे तुम्हाला फोटो दाखवते कशा पद्धतीने मी बनवलेला आहे. आता इथे फोटो बनवताना मी हा जो प्रॉम्प्ट आहे ना आता कॉपी केलेला, तोच प्रॉम्प्ट पहिलावाला पाठवलेला आहे. आणि खाली काय लिहिलेलं आहे, ॲनिमेटेड क्रिएट अ फोटो असं टाकलेलं आहे. आता हा व्हिडिओचाच प्रॉम्प्ट आपल्याला फोटोला कन्वर्ट होतो, दोन्हीही कामं होऊन जातात आपल्याला. व्हिडिओसाठी आपल्याला फोटोसाठी आपल्याला प्रॉम्प्ट मागायची गरज नाही. आता त्या कॅरेक्टरनुसार तो बरोबर त्या जे डायलॉग आहे त्याच्यानुसार तुम्हाला तो फोटो बनवून देतो. आता मी हा फोटो म्हणजे हे प्रॉम्प्ट पाठवलं, इथे मी हा प्रॉम्प्ट पाठवला, नंतर इथे मला हा फोटो जनरेट करून दिला. आता इथे हा फोटो कसा डाउनलोड करायचा, यावर टच करायचा आणि सेव्ह करायचा. अशा पद्धतीने मी माझे सर्व सीन बाय सीन फोटो जे आहेत ते बनवून घेतले. ठेचा करताना, भाकरी टाकताना बघा, आणि एक ठेचा खाताना दाखवलेला आहे, आणि एक बाहेर जाताना म्हणजे शेतातला दाखवलेला आहे. आता इथे शेतातला काय झाला, खूप असा लाईटमध्ये म्हणजे एकदम लाईट जास्त झालेला दाखवलेला आहे. मग मी इथे काय केलं, तो जो आहे ना प्रॉम्प्ट कॉपी केला 5व्या नंबरचा, आणि इथे जो मी अगोदर जो फोटो बनवून घेतलेला होता तो इथे मी हा भाकरीवरचा फोटो पाठवलेला आहे. मग त्याने मला थोडा अंधारामध्ये फोटो दिला. अशा पद्धतीने मी 6 फोटो जे आहे ते बनवून घेतले. आता याचा व्हिडिओ कसा बनवायचा आता हे बघूया. फोटो कसा डाउनलोड करायचा हे तुम्हाला नक्की समजलं. आता इथे स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बनवूया. तुम्हाला इथे काय करायचं, हा जो व्हिडिओचा प्रॉम्प्ट आहे ना हा पूर्ण असा कॉपी करून घ्यायचा आहे. बघा मी इथे कॉपी केला. नंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुम्हाला आता व्हाईट क्रिएटर ॲप जे आहे ना प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचं आहे. आता इथे मी हे ओपन करते. ओपन केल्यानंतर बघा इथे तुम्हाला 4 प्रकारचे बॉक्स आहे. 4 प्रकारचे बॉक्स आहे. तुम्हाला इथे जनरेट व्हिडिओमध्ये यायचं आहे, आणि जो काही फोटो आहे तो तुम्हाला प्लसच्या चिन्हावरून घ्यायचा आहे. बघा इथे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. आता इथे मी हा पहिलाच फोटो घेते, डन करते, आणि जो काही तुम्ही प्रॉम्प्ट लिहिलेला आहे तो इथे असं पेस्ट करून देते. आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे जनरेटवर टच करून जनरेट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवते, बाकीचे सर्व व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बनवायचे आहे. अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने मराठीमध्ये सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि तुम्हाला मी जशा पद्धतीने बनवला तशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे बघा हे 100 झाल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट दिसेल. आता इथे बघूया आपण कशा पद्धतीने दिलेला आहे. आता थोडं मी बॅक येते इथून. आता इथे आपण थोडं वाचूया काय दिलेलं आहे आजीने. अहो बाळांनो, शहरात फास्ट फूड खूप खाल्लंय,
आता एकदा गावाकडची ठेचा भाकर खायला या. आता बघूया आपण, तू सेम दिलेला आहे का, लिहिलेलं जे आहे आपण ते दिलेलं आहे का, बोलताना दाखवते का ती आजी. अशा पद्धतीने मी माझे सर्व व्हिडिओ जे आहे ते बनवत असते. तर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला या व्हिडिओचा इंग्लिशमधला जो प्रॉम्प्ट आहे तो जर पाहिजे अहो असेल, बाळांनो, बघा. शहरातलं फास्ट फूड खूप खाल्लं. आता एकदा गावाकडची ठेचा भाकरी खायला या. आता हे अहो यूज व्हिडिओ आहे ना, बाळांनो, यावर टच शहरातलं- करायचं आहे. इथे आपला हा जो व्हिडिओ आहे त्या ॲपमध्ये एडिटिंग सारखं ॲप असतं, त्यामध्ये तो हे व्हिडिओ जो आहे तो येऊन जातो. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आलेला आहे. तुम्हाला अशा पद्धतीने सगळे व्हिडिओ बनवायचे. आता दुसरा व्हिडिओ बनवायच्या वेळेस दुसरं कसा बनवायचा, दुसरा जे आपलं डायलॉग आहे त्यासाठी कसं करायचं, तर इथे बघा प्लसचं चिन्ह आहे, यावर टच करायचं, व्हिडिओ जनरेटवर टच करायचं, प्लसच्या चिन्हावरून इथे व्हिडिओ फोटो घ्यायचा आहे. आता दुसरा फोटो काय आहे, ठेचा बनवताना, तर इथे ठेचा बनवतानाचा फोटो घ्यायचा आणि जो काही आपला प्रॉम्प्ट आहे तो इथे असा पेस्ट करून द्यायचा आणि जनरेट करून घ्यायचा. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व व्हिडिओ जो आहे तो बनवायचा आहे. किती सोपं आणि किती छान पद्धतीने, आणि कुठलंच काही चुकवत नाही. जर तुम्हाला इथे अशा पद्धतीने जर बनवता येत असेल तर तुम्ही कुठलेही व्हिडिओ बनवू शकता. आता इथे बघा मी अशा सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला जो लास्टमधला व्हिडिओ आहे, मी जो बनवलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा मी ऐकायला देते. बघू शकता इथे कशा पद्धतीने आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला यामध्ये जिथे थांबलेली आहे ती आजी ते तुम्ही कट करू शकता. इनशॉट ॲपमध्ये कट करू शकता, कुठलंही ॲप वापरू शकता, VN ॲप. तुम्हाला कट करायचं असेल किंवा तुम्हाला असंच ठेवायचं असेल असंच ठेवा. पण मी यामध्ये थोडंसं कट करून छान पद्धतीने व्हिडिओ एडिट केलेला आहे. बघा आता मी तुम्हाला ऐकून दाखवते. अहो बाळांनो, शहरातलं फास्ट फूड खूप खाल्लं. आता एकदा गावाकडची ठेचा भाकरी खायला या. हा बघा, ताज्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून बनवलेला ठेचा. याची चवच वेगळी. आणि ही गरमागरम ज्वारीची भाकरी, चुलीवर भाजलेली, अगदी प्रेमाने. या रे, पोटभर खा. ठेचा, भाकरी, कांदा आणि ताक, यापेक्षा मोठी मेजवानी कुठली? गावाकडची साधी जेवणं फक्त पोट नाही, मनही भरून टाकतात. ठेचा भाकरी खायला नक्की या. बघा किती सुंदर आपल्याला हा व्हिडिओ बनवून दिलेला आहे. आपल्याला काहीच करावं लागलेलं नाही आहे, म्हणजे कुठली स्टोरी सांगावं लागलेली सर्व आपल्याला ChatGPTने दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ बनवू शकता. आता इथे तुम्हाला काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे ना आता आपण जनरेट करून घेतलेला, हा डाउनलोड करायचा. आता डाउनलोड कुठून करायचा, तर बघा इथे वरती तुम्हाला एक बाण दिसतो, यावर टच करून अशा पद्धतीने एक्सपोर्ट करून हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा. बघा आता इथे हा जो व्हिडिओ आहे आपण हा थोडा कट करून व्यवस्थित लावून घेतलेला आहे. बघू शकता आता इथे हा स्टार्टिंगला जिथे जिथे आजी थांबलेली आहे, जिथे मला थोडं गॅप वाटतंय, तिथे मी काय केलेलं कट करून अशा पद्धतीने क्लिप्स लावून घेतलेला आहे. बघू शकता आता इथे. आणि हा व्हिडिओ जो आहे मोठा झालेला होता तो आता थोडं त्याचा टायमिंग वगैरे जे आहे ते कमी झालेला आहे. आता इथे इनशॉटचा लोगो आलेला आहे, इथे हा डिलीट करून तुम्ही इथे तुमचा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला याचा प्रॉम्प्ट पाहिजे असेल व्हिडिओसाठी तर तुम्हाला हा प्रॉम्प्ट कसा मिळेल मी ते पण सांगते. तुम्हाला जास्तीत जास्त कॉमेंट्स करायचे आहे. कॉमेंट्स केल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा प्रॉम्प्ट देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे पण मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.